तर आपण तिथे जातो दुकानात, त्यांनी बोर्ड लावला त्याच्यावर विश्वास ठेवून ते खरेदी करतोय. पण ते कसे ओळखावे याच्या बाबतीत जनजागृती होणं गरजेचं आहे. नुसती कारवाई करून काही उपयोग नाही. त्यांना एखाद्या म्हणजे जेलमध्ये टाकलं समजा अशा भेसळखोरांना, तर फार फरक पडणार आहेत. प्रत्येक सुज्ञ नागरिकाने एवढं तरी समजून घेतलं पाहिजे की पदार्थांमध्ये भेसळ नेमकी कोणती होते आणि भेसळ असेल तर ती कशी ओळखावी. आज फवारणी केली जाते आणि उद्या लगेच हार्वेस्ट करून ग्राहकांपर्यंत माल हा पोहोचवला जातो. या संदर्भामध्ये राज्य शासनाने सेंद्रिय शेती धोरण जे आहेत तर त्याची कडक अंमलबजावणी केली पाहिजे. मी आज अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी तुमच्या समोर आलेलो आहे आणि तो विषय आहे सुरक्षित अन्नपदार्थ. राज्यामध्ये अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जेव्हापासून या विभागाचा कारभार पाहायला सुरुवात केली तेव्हापासून त्यांनी धडक कारवायांना सुरुवात केलेली आहे आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरक्षित अन्नपदार्थ आणि शेती असेल किंवा अन्नपदार्थांमध्ये वाढता रासायनिक घटकांचा वापर असेल, यामुळे आपण जे रोज जेवण करतो त्या ताटाकडे पाहून आपण विष तर खात नाहीये ना, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतो. पण या विषयासंदर्भात थेट समाजातली काय मतं आहेत हेच जाणून घेण्याचा आपला प्रयत्न आहे आणि माझ्यासोबत जळगावातले काही नागरिक आहेत. आपण थेट त्यांनाच या विषयासंदर्भात विचारणा करूया. मॅडम, स्वागत आहे तुमचं लोकमतमध्ये. आता तुमच्या हातात तुमची नात आहे, पुढची पिढी आहे आपली, पण ज्यावेळेस तुम्ही तिच्यासाठी एखादं फळ आणतात किंवा तिला अन्न भरवतात त्यावेळेस तुमच्या मनात विचार असतो का की हे आपण खरोखर तिला शुद्ध अन्न भरवतोय की आपण विष भरवतोय? मनात विचार येतो, काय भावना आहे तुमची या विषयासंदर्भात? नक्कीच येतो. मनात विचार येतो की हे खरंच शुद्ध आहे का, यात काही भेसळ तर नसेल ना. आणि आता तुकाराम मुंढे साहेबांनी जी सेफ फूड सेफ महाराष्ट्र ही कारवाई सुरू केलेली आहे त्याचं खरंच एक सामान्य नागरिक म्हणून त्यामुळेच कौतुक करावं असं वाटतं. लहान मुलांना कुठलंही खाद्य देताना भीती वाटते हो. ही आपली उगवणारी पिढी आहे आणि ह्या पिढीला आज आपण काय जेवायला देतोय, काय खायला देतोय याची भीती वाटते. कारण त्याचा परिणाम त्यांच्या वाढीवर होतोय, शारीरिक मानसिक आरोग्यावर होतोय. पुढे जाऊन ही मुलं कुपोषित होतील का हेही वाटायला लागतं आणि शारीरिक मानसिक आरोग्य त्याच्यामुळे त्यांचं धोक्यात येईल का, कारण हे परिणाम लगेच होणारे नसतात. खूप कालांतराने हळूहळू हे बदल होत जातात आणि मग त्याचे दुष्परिणाम दिसायला लागतात. साहजिकच भीती ही वाटतेच ना. आता ज्यावेळेस तुम्ही बाजारात जातात, तुम्ही भाजीपाला खरेदी करतात, नातीसाठी एखादं फळ घेतात, त्यावेळेस तुमच्या मनात विचार नक्की येतो की हे आपण काय घेतोय, पण पर्याय नाहीये तर काय केलं पाहिजे? पर्याय नाहीये, पण त्यातल्या त्यात प्रत्येक सुज्ञ नागरिकाने एवढं तरी समजून घेतलं पाहिजे की पदार्थांमध्ये भेसळ नेमकी कोणती होते आणि भेसळ असेल तर ती कशी ओळखावी. एवढं आपण पाळलं तर मला वाटतं त्यातल्या त्यात आपण त्यातून मार्ग थोडाफार तरी काढू शकतो. दुसरा पर्याय तर आपल्याकडे नाहीये, कारण भेसळ अशा प्रकारे केलेली असते की ती समजूनच येत नाही. दुधातलीच भेसळ घ्या हो, त्यामध्ये युरिया काय, पाणी काय, अगदी डिटर्जंट पावडर पासून त्यामध्ये मिक्स केलेलं असतं. हल्ली आता आपण पाहिलं जो मावा, याची यावर धडक कारवाई झाली. किती मोठ्या प्रमाणावर तो खाल्ला जात होता. हे आपण अनावधानानेच या सर्व गोष्टी करतोय. सजग राहिलं पाहिजे. सजग नक्कीच राहिलं पाहिजे. उत्पादनं खरेदी करताना तारीख व्यवस्थित पाहून घेतली पाहिजे. काय त्यावर तारीख, बनवल्याची तारीख काय आहे, अंतिम तारीख काय आहे, या सर्व गोष्टी बारीक सारीक पाहिल्या पाहिजेत. दादा, तुम्ही काय सांगाल? एकीकडे अन्न पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ होते, शेतीमध्ये रासायनिक खतं असतील, इतर बी बियाणं असेल त्यावर प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर रासायनिक केली जात आहे. एकूणच आपण जे खातोय हे विषच खातोय असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. काय विचार येतो या सगळ्या गोष्टींमुळे? खऱ्या अर्थानं आज जे फवारणी होते शेती क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती पेस्टिसाइडची फवारणी होते. आज फवारणी केली जाते आणि उद्या लगेच हार्वेस्ट करून ग्राहकांपर्यंत माल हा पोहोचवला जातो. या संदर्भामध्ये राज्य शासनाने सेंद्रिय शेती धोरण जे आहेत तर त्याची कडक अंमलबजावणी केली पाहिजे आणि मला असं वाटतं की जास्तीत जास्त सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन दिलं पाहिजे. आज आपण जवळपास हजारो कोटी रुपयाचे रासायनिक खतं हे इम्पोर्ट करतोय आणि शेतकऱ्यांना सबसिडाइज रेटमध्ये देतो. मला असं वाटतं की गो आधारित शेती जी आहे या गो आधारित शेतीला देखील चालना देणे आवश्यक आहे. सर, आता या दादांनी एक महत्वाचा मुद्दा मांडला की सेंद्रिय शेतीकडे वळलं पाहिजे. आता साहजिकच जसं मॅडम म्हटलं की आपण जे पदार्थ खरेदी करतो, भाजीपाला फळं खरेदी करतो, पर्याय नाही आपण घेतो, पण सेंद्रिय नावाचा एक मार्केटिंग स्ट्रॅटेजीचा एक भाग पुढे आलेला आहे. तर ते खरोखरच त्या दिशेने एक पाऊल आहे की ती एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी वाटते तुम्हाला? मला असं वाटतं काही प्रमाणात आहे आणि काही प्रमाणात त्या नावावर, त्या ब्रँडिंगवर विकलं जात आहे. कारण लोकांमध्ये आता अशी असुरक्षितता निर्माण झालेली आहे
की नेमकं काय आहे. तर सेंद्रिय एक मनाची समाधानी काही ठिकाणी, पण त्याची पण गुणवत्ता तपासली गेली पाहिजे. कारण प्रत्येकच गोष्टी खरंच सेंद्रिय याच्यापासून तयार झालेली आहे का, याची आज आपल्याकडे तेवढं त्या ग्राहकांजवळ तेवढं नॉलेज नाही की नेमकं. आता एखाद्याने सांगितलं की सेंद्रिय प्रकारचे गहू आहेत, तर आपण तिथे जातो दुकानात, त्यांनी बोर्ड लावला त्याच्यावर विश्वास ठेवून ते खरेदी करतोय. पण ते कसे ओळखावे याच्या बाबतीत ते जनजागृती होणं गरजेचं आहे. कारण अशा भरपूरशा गोष्टी ते सेंद्रियच्या नावावर विकल्या जात असतील, त्याला पण निर्बंध करून किंवा लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात जागृती करून सेंद्रिय जे अन्नधान्य असेल किंवा जे पिकवलेलं असेल सेंद्रियच्या पद्धतीने, ते त्याच्या बाबतीत एक जनजागृती होणं गरजेचं आहे. कारण अनेक ठिकाणी आता बोर्ड दिसायला लागले की सेंद्रिय गहू, सेंद्रिय गूळ, पण नेमकं त्याच्यातली सत्यता काय हे पण तपासणे गरजेचं वाटतं. आता सध्या ज्या अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कारवाया केल्या जात आहेत, तर त्या जर आपण त्यांचं प्रमाण पाहिलं तर त्या पुरेशा वाटतात का तुम्हाला, की त्या अजून व्यापक स्तरावर झाल्या पाहिजे? अजून व्यापक सर्वगत व्हायला पाहिजे, जेणेकरून जे भेसळ करणारे आहेत त्यांच्यावर काहीतरी कठोर जर कारवाई मुंडे साहेबांनी जर केली तर पुढच्या गोष्टींना आळा बसेल. म्हणजे बाकीचे लोक घाबरतील. नुसती कारवाई करून काही उपयोग नाही. त्यांना एखाद्या म्हणजे जेलमध्ये टाकल्यास म्हणजे अशा भेसळखोरांना तर फार फरक पडणार आहेत. आणि आता बघा प्रत्येक ठिकाणी मुंडे साहेबांचं नाव आहे. लहानसा मुलगा जरी आपण पाहिला तरी तो मुंडे साहेबांचं नाव घेतोय. परवाचं एक उदाहरण माझं, तुम्ही बुलढाण्याला गेलो होतो तर ते चिप्सचं पाकिट एका मुलांनी घेतलं. दोघी भाऊ बहिणी होते. त्याच्यावर ते दोघांची चर्चा चालू होती की मुंडे साहेबांना जर आम्ही सांगितलं ते भेसळयुक्त आहे. म्हणजे मुंडे साहेबांची जे काम करण्याची हे जे आहे ते अतिशय चांगली आहे. आणि असे अधिकारी जर आपल्याला भारताला जर लाभले तर खऱ्या अर्थाने भारताचं चांगलं होईल आणि आमचं आरोग्य सुधारेल. प्रत्येक क्षेत्रामध्ये असे अधिकारी पाहिजेच. काही लोकांना वाटतं की आमचे म्हणजे मुंडे साहेब फार जास्त करतायत, पण आमच्या मते ते फार चांगलं करतायत. आमच्या नागरिकांचं आरोग्याशी जे चांगलं काम ते करून राहिलेले आहेत आणि येणाऱ्या पिढीला जरी आमच्या चांगलं अन्न मिळेल असं मला वाटतं. दादा, तुम्ही काय सांगाल? एकीकडे FDA ज्या कारवाया चालू आहेत त्यानंतर त्या कारवायांमध्ये सातत्य राखलं गेलं पाहिजे असा एक सूर आहे. दुसरीकडे आता जर आपण उदाहरण द्यायचं झालं तर द इंडिया स्टोरी नावाचा चित्रपट या साऱ्या विषयावर अनुसरून तो आलेला आहे आणि त्यात असा मेसेज दिलेला आहे की एकंदरीत अन्नपदार्थांमध्ये भेसळ कशा पद्धतीने होते आणि एक पालक त्यांच्या मुलाला कशा पद्धतीनं त्याचा अपाय झाला आणि त्या संदर्भात ते लढा देतात. तर असं सामाजिक जागृती या विषयावर झाली पाहिजे का? सर, मला असं वाटतं की सामाजिक जागृती ही खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्या माणसांनी, ग्राहकांनी त्यांचे जे पण अधिकार आहेत प्लस त्यांचं नॉलेज, ह्या गोष्टी त्यांनी पहिले समजून घ्याव्यात. त्याच्यानुसार ह्या गोष्टी खरेदी कराव्यात. आजकाल पॅकेटांवर जे पाकीट असतात त्यांच्यावर त्याची इन्फॉर्मेशन लिहिलेली असते, पण आपण ती वाचत नाही, आपण ती डायरेक्टली खातो. तर त्या गोष्टी माणसाने टाळाव्यात आणि थोडंफार ह्या धोरणांबद्दल ॲज वेल ॲज कोणते कंटॅमिनेशन त्यात असतात आणि त्यांना एक्झामिन कसं करावं हे जर आपण बघितलं आणि त्याचं नॉलेज घेतलं तर आपण नक्कीच टाळू शकतो अशा गोष्टींना. ताई, ज्यावेळेस तुम्ही स्वयंपाक करायला स्वयंपाकघरात जातात, भाजी कापायला सुरुवात करतात, काय विचार येतो मनामध्ये? मनात तर विचार भरपूर येतात की हे बरोबर उगवलेलं आहे ना, याच्यावर पेस्टिसाइड्स, हर्बिसाइड्स हे नाही टाकलंय ना. जरी आपण पाहिलं की ऑर्गॅनिक लिहिलेलं आहे आणि त्यांची मार्केटिंग ऑर्गॅनिक झालेली आहे, पण जरी थोडंसं मनात शंका एक राहतेच की हे खरंच ऑर्गॅनिक आहे ना, का फक्त नुसतं नाव चिपकवून त्यांनी दिलेलं आहे. पण आता कारवाया होत आहेत तर असे जे खोटे धंदे आहेत, नुसतं नाव चिपकवलेले, तेही देखील समोर येतील आणि त्यामुळे ग्राहकांना देखील बरीच माहिती भेटेल. तुमचं काय मत आहे ताई? आता जी चर्चा झालेली आहे, एक गृहिणी म्हणून काय तुमच्या अपेक्षा आहेत सरकारकडून? एक गृहिणी म्हणून माझी तर ऑब्व्हियसली खूप मोठी अपेक्षा राहणार आहे, कारण स्वयंपाक तीच घरात करत असते आणि तिला एक कन्सर्न असतो नेहमीच की मला माझ्या परिवाराला एक उत्कृष्ट दर्जाचं जेवण खाऊ घालायचंय. त्याच्यामध्ये लहान मुलंही समाविष्ट असतात आणि आज खरंच हा मोठा एक खूप कन्सर्न उभा राहिलेला आहे आई वर्गासाठी की बाळाला दूध द्यायचं की नाही. एवढ्या न्यूज आपण ऐकत असतो आजकाल. आज मी स्वतः माझी एक गोष्ट सांगते, मी माझ्या बाळाला अजूनपर्यंत दूध दिलेलं नाहीये पिशवीचं. मी इथं आल्यावरच जे की आमचे बाबा जे घेतात तेच दूध मी तिला देते, तिकडे मी तिला दूध पाजत नाही. तर हा जो संदेह आज लोकांच्या मनामध्ये उत्पन्न झालेला आहे की मुलांना किंवा घरच्यांना किंवा स्वतः सुद्धा काय खावं आणि काय नको याच्यासाठी तुकाराम मुंडे सरांनी जे धोरण
पुढे केलेलं आहे ते खरंच खूप कौतुकास्पद आहे. जेणेकरून सर्व लोकांमध्ये याची जनजागृती होत आहे. कारण काय होतं ना, लोक स्वतःच्या फायद्यासाठी निकृष्ट दर्जाचं थोडं अन्न स्वतःच्या फायद्यासाठी देत असतात, पण त्याच्यामुळे बल्कमध्ये खूप जास्त लोकांना ट्रिमेंडस हळूहळू, जसं आपण म्हणतो की एकदम फरक नाही पडत, पण स्लोली हेल्थ डिटोरियरेट होत असते. तर ते होऊ नये म्हणून हे जे पाऊल उचललेलं आहे मुंडे सरांनी ते खूप योग्य आहे. दादा, एक माझा शेवटचा प्रश्न. आता जसं की आपला भारत हा युवकांचा देश मानला जातो आणि आपला जो यूथ आहे हा जनरली सोशल मीडिया असेल किंवा मग OTT प्लॅटफॉर्म असेल, तर सामाजिक प्रबोधनासाठी द इंडिया स्टोरी यासारखे जे चित्रपट आहेत जे सामाजिक संदेश देत आहेत, तर यांची खरंच गरज वाटते का तुम्हाला? नक्कीच सर, मला अशा चित्रपटांची, अशा अवेअरनेसची खूप गरज वाटते. आणि अशा अवेअरनेसमुळे ना ग्राहक एक नॉलेजेबल पर्सन बनतोय आणि तो चांगलं अन्न खरेदी करेल ॲज वेल ॲज त्याला सपोर्ट करेल असं मला वाटतं. आपण बघू शकतो सुरक्षित अन्न आणि शेतीमध्ये वाढणारा रासायनिक घटकांचा वापर या साऱ्या विषयांवर खूप काम करण्यास वाव आहे. ज्या पद्धतीने आता सध्या महाराष्ट्रामध्ये अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कारवाया सुरू आहेत, अगदी त्याच पद्धतीनं या साऱ्या विषयावर सामाजिक स्तरावर देखील प्रबोधन होणं तितकंच महत्त्वाचं असल्याचा सूर या निमित्ताने उपस्थित होत आहे. मी प्रशांत बदाने, लोकमत.com, जळगाव.